मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा उशिरा आलाच, पण चला वीकेंड आहे ना, चलताय. तर कालचं जरा मागवून दाखवलं त्यांनी. अस्मिता सचिनला मंगळसूत्र परत देते आणि सांगते की तू या मंगळसूत्राची किंमत कधी ठेवलीच नाहीस, पण आता हे घे. मी आता सगळे नातेसंबंध तोडलेत तुझ्यापासून सचिन, आणि संपलंय सगळं आता. हे बोलून अस्मिता निघून जाते. आणि आता सचिन त्याच्या त्या वकिलाकडे रागाने बघायला लागतो. सगळे सुभेदार तिथून बाहेर निघालेत आता. सचिन आता राग राग कोर्टातून बाहेर पडतो आणि काही पत्रकार सचिनला घेरताना दाखवलेत त्यांनी. आणि ते पत्रकार त्याला प्रश्न विचारतात. काय हो मिस्टर सचिन, ऍडव्होकेट सुभेदार हे डिवोर्सचे वकील नसताना पण त्यांनी त्यांच्या बहिणीची केस जिंकली आहे. तुमची चूक जनतेसमोर आली आहे. तुमची काय भावना आहे? दुसरी पत्रकार ती विचारते की तुम्ही स्वतःच बायकोचा छळ करत होतात, तरी तुमच्या बायकोवर आरोप करत होतात. काय बोलणं आहे तुमचं याच्याबद्दल? पण सचिन त्यांना काहीही उत्तर न देता निघून जातो. मंडळी, कालच्या प्रमाणे आजचा एपिसोड पण छान आहे बरं का. आज सायलीबाई गेल्या ना माहेरी. आता ते कॅसेटचं प्रकरण समोर आलंय ना. आता त्या तन्वीची कॅसेट तिला वाजवायची आहे, तर ती अशी प्रतिमात्याकडे जाते आणि अशी परत येते. आजचा एपिसोड चांगला दाखवला बरं का तसा त्यांनी. या सगळे सुभेदार आता अर्जुनच्या गाडीजवळ आलेत. आता कल्पनाताई म्हणतात की तो सचिन त्याचा नीचपणा जिंकला नाही, ते एका अर्थी बरं झालं, पण माझ्या अस्मिताला तर आता एकटेपणा सोसावा लागणार ना. तिची काळजी वाटते मला आता. आणि आता तिला स्मितची जबाबदारी एकटीनेच घ्यावी लागणार ना. सायली म्हणते, आई एकटीने का? आपण सगळे आहोत ना अस्मिताताईंसाठी. त्यावर अर्जुन म्हणतो, हो आपण आहोत अस्मिताईसाठी. कल्पनाताई म्हणतात, आपलं नशीब चांगलं म्हणून अस्मिता झालेल्या गोष्टी उगाळत बसत नाही, पुढे जाते आणि हसत राहते बिचारी. आनंदाने सगळं सामोरी जाते. तेवढ्यात अश्विन म्हणतो, अस्मिताई कुठे आहे? आता अस्मिता पेढे घेऊन आली आहे, काहीतरी गोड घेऊन आली आहे, कुल्फी घेऊन आली आहे ती. अस्मिता म्हणते, डॅड कुठे गेले? अश्विन म्हणतो, अगं त्यांना मीटिंग होती फॅक्टरीमध्ये म्हणून त्यांना जावं लागलं. अस्मिता म्हणते, सगळ्यांनी तोंड गोड करा, इथे काही पेढे नव्हते म्हणून कुल्फी आणली आहे. घे अर्जुन, तू घे, सायली तू पण घे. आता तिने कल्पनाताईंना पण दिली आहे कुल्फी. पण अस्मिताला आता सायली म्हणते, अगं अस्मिता, आज जे झालं त्याचा मनस्ताप नाही ना झाला तुला? अस्मिता म्हणते, मनस्ताप? खड्ड्यात गेला तो मनस्ताप, आणि मनस्ताप देणारा माणूस सुद्धा नाही. आता ना मला मोकळं झाल्यासारखं वाटतंय. मग चैतन्य म्हणतो, अस्मिताईचा हा गुण भारी आहे. झालेल्या गोष्टींवरती बिलकुल विचार करत नाही, टेन्शन घेत नाही, मूव ऑन होते लगेच. हा, अर्थात ही गोष्ट वेगळी आहे की अस्मिता ताईमध्ये हा एकच गुण चांगला आहे. चैतन्य गंमत करतो अस्मिताची. मग अस्मिता म्हणते, ए गप्प बस, फटका खाशील ना चैतन्य. सायली म्हणते, अस्मिता तू मनस्ताप करून घेत नाहीस ना, तर ही चांगली गोष्ट आहे. पण तुला कधी काहीही बोलावंसं वाटलं ना, तर मी आहे. मंडळी, एक गोष्ट मला ना सांगायची होती बरं का तुम्हाला कधीपासनं. सायली हे जे अस्मिताला डायरेक्ट अरे तुरे करते ना, म्हणजे ऍक्च्युली अस्मिता तिच्यापेक्षा एक 2-3 वर्षांनी तरी मोठी असावी असा माझा अंदाज आहे. पण ना नंडेला ताई म्हणलेलं छान वाटतं बरं का. एक जो तो रिस्पेक्ट असतो ना नात्यामध्ये, तो छान वाटतो. आता ताई म्हणल्यावरही मैत्रिणीचं नातं लावताच येतं की, असं एक माझं मत आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. जर नणंद मोठी असेल ना, तर ताई म्हणायला काय हरकत आहे? एक रिस्पेक्ट असतो ना त्या शब्दामध्ये, म्हणून म्हटलं बरं का. तर सायलीला अस्मिता म्हणते, अगं सायली, मला माहितीये तू माझ्यासोबत कायम आहेस. आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तू होतीसच ना माझ्यासोबत. पण आता ना तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे बरं का, नाहीतर तुझ्या पोटी येणारं बाळ माझ्यावर आधीच रागराग करायला लागेल बाई. आता चैतन्यने नारळ पाणी आणलंय सायलीसाठी. अस्मिता म्हणते, अरे दे ना चैतन्य ते नारळ पाणी. आता चैतन्य गंमत करतो बरं का आणि म्हणतो, अगो अस्मिता ताई, असं लगेच नसतं द्यायचं हे नारळ पाणी. ते नारळ पाण्याचा तो गजर वाजला ना की मग द्यायचं ते. अर्जुन म्हणतो, ए गप्प बस. अस्मिता म्हणते, ए बाबा अर्जुन, तुला चालेल का ते तुझा गजर वाजायच्या आधी नारळ पाणी दिलं तुझ्या बायकोला तर? मग सायलीला चैतन्य देतो ते नारळ पाणी. कल्पना ताई म्हणतात, बरं चला घरी जाऊया. अर्जुन म्हणतो, अश्विन तू जा सगळ्यांना घरी घेऊन, नियमाप्रमाणे माझ्या बायकोला सोडायचंय मला प्रतिमा आत्याकडे. कल्पनाताई म्हणतात, बाई सायली, काळजी घे ग बाई स्वतःची. प्रतिमा आहे तसं मला काही टेन्शन नाहीये, पण तरी तू काळजी घे स्वतःची. अस्मिता म्हणते, हो मी आणि स्मित भेटायला येऊ बरं का तुला तिथे प्रतिमा आत्याकडे. मग अर्जुन म्हणतो, बरं चला येतो आम्ही. मग सायली पण निघाली आहे. हे सुभेदार त्यांच्या घरी गेलेत आणि सायली प्रतिमा आत्याकडे गेली आहे. आता हा सचिन आलाय बरं का मैपतच्या घरी, आणि खूप असा तनफन करत असतो. असा कसा हरलो मी केस, मी किती पुरावे गोळा केले होते, काही उपयोग झाला नाही, असं कसं सगळं वाया गेलं, मी हरलोच कसा, असं म्हणून तो रागराग करत असतो, चिडचिड करत असतो. तेवढ्यात आपले मैपत बुवा आले. ते म्हणतात, दीक्षित चिडू नका, डोक्यात बर्फ ठेवा, सॉरी डोक्यावर बर्फ ठेवा. मग सचिन म्हणतो, अण्णा माझं डोकं खराब झालंय आता. त्या अस्मिताला मला पोडगीचा एक पण पैसा द्यायचा नव्हता.
सगळी सगळी मेहनत केली होती मी त्याच्यासाठी, पण तरी ती केस अर्जुन सुभेदार कशी काय जिंकला? ही केस तो जिंकलाच कसा काय? महिपत म्हणतो, जाऊ द्या ना दीक्षित, झालं गेलं विसरून जा. डोकं कसं शांत ठेवायचं ते बघा. अहो सचिनराव, तुम्ही आमच्या बहुगुणी बाबाची दीक्षा घ्या आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा. पहिल्या बायकोपासून तुला काडीमोड मिळाला ना दीक्षित, अरे मग नवीन सुरुवात कर. कशाला उगाच चिडचिड करतोय? सचिन वैतागतो आणि म्हणतो, अण्णा मला तुमचे हे सल्ले नकोयत. हे हे तुमचे सल्ले ना त्या बहुगुणी बाबाच्या भक्तांना द्या तुम्ही, मला नकोय. आतापर्यंत मी सगळं माझ्या मेहनतीवर हिमतीवर मिळवलं होतं, पण पहिल्यांदा मला कोणीतरी मात दिली आहे. त्या सायली अर्जुनला ना मी सोडणार नाहीये. महिपत म्हणतो, नाही दीक्षित, मनातनं सुडाची भावना काढून टाक. अरे बाबा, आपले डोळे कोणीतरी फोडले म्हणून समोरच्याचे डोळे आपण फोडले तर अख्ख्या जगात अंधार होणार नाही का सचिन? सचिन वैतागून म्हणतो, अण्णा तुमची फिलॉसॉफी मला नका सांगू सध्या. त्यावर आता महिपत म्हणतो, बरं बाबा मी काही बोलत नाही, पण आता साक्षी लवकर पुण्याहून येणार आहे बरं का. ती आली की तुमचं लग्न मी लावून देणार, म्हणजे मी देवाचं नाव घ्यायला मोकळा. देवा, या पोराकडे लक्ष दे रे बाबा, असं म्हणून महिपत हात जोडतो. महिपत खरंच लागलाय का प्रेक्षकांनो देवधर्माला, का महिपतचा हा कुठला डाव आहे? कारण ना पुढच्या प्रोमोतनं त्यांनी एक वियर्ड असा सीन घेतलाय बघा. सायली त्या कॅसेटीच्या भानगडीत असते ना, तेव्हा सायलीवर कोणीतरी कंटिन्युअसली लक्ष ठेवतंय, तिचे फोटो काढतंय, व्हिडिओ काढतंय, असं त्यांनी एक छोटासा क्लिप दाखवलाय बघा. आता हे काम सचिन करतोय का महिपत करतोय, या बाबतीत जरा शंका आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतंय की पुढे नेमकं काय होणार? इकडे सायली आणि अर्जुन पोहोचलेत प्रतिमात्याकडे. प्रतिमात्या म्हणतात, बरं झालं बाई सायली, अगं केव्हाची वाट बघत होते मी तुमची. मग सुमनताई म्हणतात, अरे अर्जुन तुझं अभिनंदन, कल्पनाताईने सांगितलं आम्हाला तू अस्मिताची केस छान जिंकलास, अभिनंदन. अर्जुन थँक्यू म्हणतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. काल नाही का त्याने माणूस पाठवला होता, ते सगळ्या फर्निचरला ते काय क्लिपा लावायच्या होत्या ना, आणि ते बाटल्या पाठवल्या त्याने सगळ्या. आता तो बघत असतो ती सगळी सोय झालीये की नाही इकडे तिकडे. मग सायली पण बघते सगळीकडे कशा काय बाबा या स्टीलच्या बाटल्या. मग आता प्रतिमा आत्या सांगतात बरं का, त्या हसतात. सुमनताई आणि प्रतिमा आत्या दोघी एकमेकींकडे बघून हसतात. अर्जुन म्हणतो, चला बरं झालं, मी येण्याच्या आधी म्हणजे सायली येण्याच्या आधी सगळी तयारी झालेली दिसते. आणि हे सायली म्हणते, हो ना आत्या, ही तयारी तुम्ही केलीत आणि हे कोपरे का झाकलेत? आता प्रतिमा आत्या सांगतात, अगो बाई तू येणार म्हणून ही तयारी झालीये, आम्ही नाही बरं, तुझ्या नवऱ्याने केलीये ही सगळी तयारी. तू इथे येण्याआधी त्याचा माणूस हजर होता, त्याने सगळं केलंय. बघ बाई, जागोजागी पाण्याची मेटलची बाटली ठेवलीये खास तुझ्यासाठी. अर्जुन म्हणतो, अगं बायको, तू कुठल्याही रूम मध्ये असलीस ना तरी पाणी पित राहशील ना. आता सुमन म्हणते, अगं बाई सायली, अर्जुनने सगळ्या बाथरूम मध्ये त्या अँटी स्लिप मॅट्स पण ठेवायला सांगितल्यात. अर्जुन म्हणतो, हा ते स्लीप नको व्हायला ना म्हणून. सायली म्हणते, अगं बाई, आता तुमचं करू काय मी नक्की? अर्जुन म्हणतो, नाही मी जे काही केलंय ना ते नीट वापर आणि स्वतःची काळजी घे म्हणजे झालं. प्रतिमा त्या म्हणतात, कमाले बाई अर्जुन तुझी. सायली म्हणते, बरं तुम्ही प्रेमाने एवढं केलं आहेत ना तर मी सगळं करेल हा. अर्जुन म्हणतो, दॅट्स लाईक माय बायको. बरं बायको, तू तुझे लाड करून घे, हा मी निघतो आता. प्रतिमा त्या म्हणतात, अरे थांब अर्जुन, जेवून तरी जा. अर्जुन म्हणतो, नको अगं आत्या, सगळे घरी वाट बघत असतील माझी, सगळे थांबलेत जेवायला, मी निघतो. बाय बायको, काळजी घे हा स्वतःची. अगं तू बस, मी निघतो. सायली म्हणते, सावकाश जा हा. सायलीची बॅग वगैरे पण आहे बरं का सोबत, नाहीतर काही काही प्रेक्षकांना प्रश्न पडेल की कुठे गेली तिची बॅग, बिना बॅगची कशी आली वगैरे वगैरे, पण तिची बॅग पण सोबत आहे. अर्जुन आता निघून गेलाय तर प्रतिमा त्या सायलीला तन्वीच्या खोलीमध्ये शिफ्ट करतात. सुमन म्हणते, अगं सायली, तुझी सोय ना तन्वीच्या खोलीत केलीये, तू फ्रेश हो आणि चल बरं जेवायला. आता सायली तिची म्हणजे प्रतिमा त्या बॅग घेतात तिची आणि जातात खोलीमध्ये. आज बाबा प्रियाचा सीन दाखवलाय बरं का. ज्यांना ज्यांना प्रियाची आठवण येत होती त्यांच्यासाठी हा खास सीन. प्रिया झोपलेली असते जेलमध्ये आणि डोळे लावून बडबडत असते, आई आई मला सोडून जाऊ नको ना, बाबा बाबा तुम्ही येणार ना, आई आई मी येते ना तुझ्या सोबत, थांब ना, अगं आई थांब ना आई. ती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते झोपेत बरं का. ओ बाबा थांबा ना, माझ्या बाळाला घेऊन जा ना, आई जाऊ नको नको, आई थांब ना, ए अश्विन अरे थांब रे, अरे अश्विन. बघितलं का प्रेक्षकांनो काय हाल झाले तिचे. जेव्हा सगळी नाती हिच्या जवळ होती तेव्हा हिला खूप माज आला होता. आपण मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. तर तेव्हा हिने कोणाची किंमत ठेवली नाही आणि आता मात्र सगळ्यांसाठी कशी तरसते बघा. पण तरी ही काही सुधारलेली नाहीये. आता ती एवढ्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते झोपेत, तेव्हा ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, ए उठ ग उठ, काय झोपलीयस, काय बडबड करतेयस गा, चल उठ. प्रिया आता उठून उभी उठते तेव्हा ती बाई ओरडून म्हणते, काय बोंबाबोंब लावलीयस गा, हे काय तुझं घर वाटलं का तुला? आता जास्ती आवाज केलास ना तर जेलमधली भांडी घासायला लावील तुला.
आणि असं म्हणून ती बाई निघून जाते. आता प्रिया विचार करते, अरे देवा, मला स्वप्न पडलं होतं का? आता तिला तर आधी घाम आलेला असतो बरं का, आणि विचार करते, किती वाईट स्वप्न होतं हे. म्हणजे स्वप्नात पण माझे घरचे मला लाथ मारून निघून गेलेत. आता मी काय करू? मी आयुष्यभर काय जेलमध्ये राहणार आहे का? आणि माझं बाळ, माझ्या बाळाचं काय होणार आहे? प्रियाला तिच्या भविष्याची चिंता सॉलिड सतावते. काय वाटतं प्रेक्षकांनो, प्रिया सुटेल का? कारण अर्जुन आणि अश्विनने तर तिचे सुटायचे सगळे मार्ग बंद केलेत. काय होणार आहे पुढे मालिकेत? मला तर खरंच खूप उत्सुकता आहे. नेमकी ही मालिकेची कथा पुढे सरकणार कशी? पण डोंट वरी, आता मधुभाऊ आणि कुसुमची एंट्री हे कन्फर्म झालंय बरं का. कारण बऱ्याच सोशल मीडियावर या बातम्या चालू आहेत. सायली आता तन्वीच्या खोलीत शिफ्ट झालेली आहे. प्रतिमात्या म्हणतात, अगं सायली बस, तुला ना काहीतरी दाखवते. असं म्हणून प्रतिमात्याने एक जुनी ट्रंक आणली आहे, लोखंडी ट्रंक. सायली म्हणते, अरे बापरे आत्या, खूप जड आहे ना हे. प्रतिमात्या म्हणतात, थांब थांब, तू नको हात लावूस, मी दाखवते तुला, यात खजिना आहे बरं सायली. आता प्रतिमात्याने तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या खेळण्या, सगळ्या आठवणी दाखवल्या सायलीला. आणि आधी तर त्यांनी त्या ट्रंकमधनं लोकर काढली आणि सायलीला देत म्हणतात, सायली ही लोकर घे. अगं तुझ्या बाळाला छान स्वेटर विणायला सुरुवात कर हं. अगं तन्वीच्या वेळेला मला पूर्णाईने खूप लोकर आणून दिली होती. मी तन्वीसाठी छान छान स्वेटर विणले होते बरं. हातमोजे, पायमोजे सगळं विणलं होतं. खूप आवडीने घालायची तन्वी ते सगळं. मंडळी, आजकाल हे स्वेटर विणणं वगैरे जरा मागे पडत चाललंय ना. कोणी कोणी त्यांच्या बाळाच्या वेळेला स्वेटर विणलं होतं. मी काही विणलं नव्हतं बाई, मला नाही येत विणता. आता सायली ते स्वेटर असं हात लावून स्पर्श घेत असते. ते मऊ असतं, ते तिला फील होत असतं. त्यांनी स्वेटर पण दाखवलंय सायलीला तन्वीच्या लहानपणीचं. आता त्या म्हणतात, आणखीन काय काय आहे त्यात प्रतिमात्या? प्रतिमात्या इमोशनल होऊन म्हणतात, बघ ना ग, सगळे तन्वीचे छोटे छोटे कपडे आहेत यात. किती मौसूत आहे ना. मी तुला म्हणणार होते सायली, की हे सगळे कपडे तू तुझ्या बाळासाठी घेऊन जा म्हणून. बाळाला वापरलेले कपडेच घालायचे असतात ना. तसं पण तुला मुलगी झाली ना, तर तू हेच कपडे घाल ना तन्वीचे तिला. मंडळी, हे मात्र खरं आहे. म्हणजे बाळाला जे कपडे घालायचे असतात ना, ते आधी जुनेच असतात. आता आमच्याकडे पण माझ्या नंदेच्या मुलाचे कपडे ठेवले होते, मग मी शार्दूलचे कपडे मृण्मयीसाठी ठेवले होते. ही एक रीतच असते नाही का. आता प्रतिमा त्या खूप भावूक झालेल्या असतात. सायली आता त्या सगळ्या कपड्यांना स्पर्श करते, तिला खूप छान वाटतंय आणि ती फील करत असते की हे सगळं तिचंच आहे. मनात ती विचार करते, मला हे सगळं माझं असल्यासारखं का वाटतंय. आणि मग तिला ते त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात जे बाबा दिसले ना, ते तिला आठवतात. ते जे भाकीत करतात ना, की मुली, जे तुझं आहे ते तुला लवकर मिळणार आहे आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहे, ते आठवतं बरं का सायलीला यावेळेला. आणि ती सायली पटकन म्हणते, की आत्या, तुम्ही तन्वीच्या खूप आठवणी जपून ठेवल्या असतील ना. प्रतिमा त्या म्हणतात, अगं खरं तर हे रविराजनी जपून ठेवलेलं होतं. म्हणजे मी परत आले तेव्हा मला आठवत नव्हतं ग. मला दिसलं हे सगळं आल्यावर. सगळं व्यवस्थित ठेवलं होतं रविराजांनी. मला सुरुवातीला अनोळखी होतं ग हे सगळं. मग हळूहळू ओळख पटायला लागली. केवढा खजिना आहे बघ हा. आता त्या ट्रंकमध्ये सायलीला कॅसेट सापडते, जी आपण 10 दिवसापासून पाहू लागलो. सायली म्हणते, ही कॅसेट कसली आहे त्या? प्रतिमा त्या म्हणतात, अगं रविराजांनी यातनं तन्वीचा शुभम करुतीचा आवाज रेकॉर्ड केलाय म्हणून जपून ठेवली आहे. सायली आता विचार करते, कदाचित तन्वीचा आवाज ऐकल्यावर कळेल का मला आमच्यात काही नातं आहे. मग मी काय करू आता? ती पटकन सायली प्रतिमात्याला म्हणते, आत्या एखादं टेप रेकॉर्डर आहे का घरात, मला ऐकायचंय हे. मग प्रतिमात्या म्हणतात, अगं आमच्याकडे नाहीये ग टेप रेकॉर्डर, पूर्णाईकडे होता बघ, तिने स्टोरूम मध्ये टाकला असावा. मग सायली लगेच म्हणते, आत्या मी जाऊन घेऊन येते टेप रेकॉर्डर, मला ऐकायची ही कॅसेट. प्रतिमात्या म्हणतात, अगं पण कल्पनाला कळव आधी फोन करून हा. मग सायली म्हणते, हो. आता पटकन सायलीने फोन केलाय कल्पनाताईंना, हॅलो आई. आणि सायली आता जाते पुन्हा सुभेदारांकडे. मी म्हंटल ना सुरुवातीला, सायली अशी जाते आणि अशी येते. आता तो टेप रेकॉर्डर काही सापडला नाही बरं काही प्रेक्षकांनो. आता ती एक दुकान पण शोधते, पण टेन्शन कशाला, माझ्या माहेरी आहे बरं का प्रेक्षकांनो टेप रेकॉर्डर, आणि अजूनही तो खूप छान आहे. सायलीला हवा असल्यास तिने माझ्याशी संपर्क करावा. तर आता इकडे सुभेदारांचा सीन आपण बघत आहोत. हे सगळे जेवायला बसलेत, अर्जुन, कल्पनाताई, अस्मिता. आता अस्मिताला आठवण येते बरं का सायलीची. अस्मिता म्हणते, जेवण छान झालंय पण सायलीच्या हाताची चव नाहीये. कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई अस्मिता, मला पण खूप आठवण येते सायलीची. अस्मिता म्हणते, स्मितला पण आठवण येते बरं का मम्मा सायलीची. त्याला ना सवय झाली आहे बघ सायलीची, मला वाटलं मामीची आठवण काढूनच रडतोय तो. कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई, मला पण नाही करमत आहे सायलीशिवाय. अर्जुन लगेच तोंड बारीक करून म्हणतो, मला पण नाही करमत आहे तिच्याशिवाय. अश्विन हसतो आणि म्हणतो, अरे दादा, तुला एवढी आठवण येते तर व्हिडिओ कॉल कर ना सायली वहिनीला. अर्जुन आता व्हिडिओ कॉल करतो सायलीला. तेवढ्याच सायलीबाई यांच्या अंगणातच असतात. अर्जुन म्हणतो, हॅलो बायको,
काय चाललंय तुझं? सायली म्हणते, "मी ना." आता अर्जुन लगेच म्हणतो, "ए ए, बायको, तू काय गार्डनमध्ये फिरतेस का? थांब थांब, तू इतक्या उन्हात घराच्या बाहेर निघालीस. ए मम्मा बघ ना, सायली बघ बाहेर आली आहे." कल्पनाताई म्हणतात, "काय ग सायली, अगं उन्हातान्हाची बाहेर कशाला आलीयस? आराम करायचा ना घरात." अर्जुनला आता थोडंसं क्लिक होतं आणि तो म्हणतो, "अरे एक मिनिट, हे तुझ्या बाजूचं गार्डन ओळखीचं वाटतंय. सिनियरच्या घरात तर असं गार्डन नाहीये. तू कुठे आहेस बायको?" सायली म्हणते, "बघा बघा, नीट बघा. हे गार्डन कुठे पाहिले ते आठवेल तुम्हाला." असं म्हणून सायली आता त्याचा फोन कट करते बरं का. हा आठवत राहतो बरं का. तोपर्यंत ही फोनही कट करते. अर्जुन म्हणतो, "मम्मा ही कशी आहे बघ ना, माझ्या तोंडावर फोन कट केला हिने. थांब आता मी जातोच प्रतिमा आत्याकडे." ही जेव्हा सॉरी हा जेव्हा असं बोलत असतो ना, तेवढ्यात सायली घरात शिरते. आता अस्मिता खुणवते, "आली आली, सायली आली." आता अर्जुन तिला पुन्हा कॉल बॅक करत असतो, तर ती फोन उचलत नसते. मग अर्जुन म्हणतो, "अरे तुम्ही हसताय का सगळे मला?" मग अस्मिता दाखवते, "ते बघ तुझी बायको आली." अर्जुन तिला पाहतो, खुश होऊन तिला पटकन मिठी मारतो आणि म्हणतो, "ए बायको, बरं झालं तू आलीस परत. आता तू जाऊ नकोस हं परत." सायली म्हणते, "अहो असं काय करताय? तुम्ही आजच सोडलं ना मला प्रतिमा आत्याकडे?" "अहो मला जरा वस्तू घ्यायची होती एक, म्हणून मी परत आले. तुम्ही असं वागताय जसं काही 10 वर्ष झाले मला जाऊन." अर्जुन म्हणतो, "काय गं बायको, मला नाही करमत." तर आता सगळेजण हसायला लागतात यांना. कल्पनाताई म्हणतात, "ए बाबा, ए अर्जुन, आम्ही आहोत बरं का इथे मागे." अस्मिता म्हणते, "अगं सायली, काय हवं होतं तुला?" मग कल्पनाताई म्हणतात, "अगं मला आला होता सायलीचा फोन. तिला ना टेप रेकॉर्डर हवाय. पण अगं सायली, बहुतेक पूर्णाईने तो खराब झाला म्हणून भंगारमध्ये दिला असावा गं. मी तसं विमलला सांगितलंय स्टोरूममध्ये शोधायला." सायली म्हणते, "पण मग आता ती कॅसेट कशी ऐकू मी?" तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, "अहो वहिनी, ते काय ते कॅसेट वाजवायचं मशीन मला नाही सापडलं हो." आता सायली विचार करते, "अरे देवा! मग आता कुठे शोधू मी टेप रेकॉर्डर? मी म्हटलं ना, माझ्याशी संपर्क करा. मी देते की ऐकायला." कोणाकोणाकडे टेप रेकॉर्डर आहे प्रेक्षकांनो, त्यांनी सगळ्यांनी सांगा कमेंट करून सायलीला, की सायलीने त्यांच्याशी संपर्क साधावा. मग अर्जुन म्हणतो, "कसली कॅसेट?" सायली म्हणते, "ही कॅसेट. यात ना तन्वीचा लहानपणीचा आवाज आहे. मला ऐकायचा आहे हा आवाज. म्हणून तर टेप रेकॉर्डर हवाय ना." अश्विन म्हणतो, "अगं वहिनी, टेप रेकॉर्डर कोण वापरतं आता? तो मिळणं कठीण आहे गं." सायली म्हणते, "बरं शोधते मी तसं, पण निघते आता. म्हणजे रविराज काकांची गाडी घेऊन आले ना मी, ड्रायव्हर पण आहे सोबत. प्रतिमा आत्याने मला बजावून सांगितलंय, की 1-1.5 तासात परत घेऊन यायचं म्हणून. प्लीज आता निघते हं मी." अर्जुन म्हणतो, "अगं ए, थांब बायको जरा 5 मिनिटं. चल ना, तुला काहीतरी दाखवायचंय." सायली म्हणते, "अगं बाई काय दाखवायचंय?" अर्जुन आता तिचा हात धरतो आणि बेडरूममध्ये तिला घेऊन जातो. अस्मिता म्हणते, "मम्मा, अर्जुन काय आता सायलीला परत जाऊ देत नाही हां. सायलीचं माहेर पण काय 1.5-2 तासाचंच आहे की काय?" कल्पनाताई हसायला लागतात. "बरं आता हा हिला बेडरूममध्ये काय दाखवायला घेऊन गेला माहिती का?" काय तर म्हणे, "मी बेडरूम स्वच्छ ठेवली." काय बाई ते कौतुक. आता तो अर्जुन सायलीला घेऊन जातो बेडरूममध्ये आणि म्हणतो, "बघ, बघ बायको ये. बघ मी किती छान ठेवली रूम. क्लीन, नीट. कपाट बघ कपाट. छान ठेवलंय की नाही?" सायली म्हणते, "अगं बाई, आपली खोली तर खरंच टापटीप ठेवली आहे तुम्ही. मला वाटलं होतं माझी पाठ फिरल्या फिरल्या पसारा घालून ठेवाल." अर्जुन म्हणतो, "अगं नाही, मी घरी आलो ना जरा बोरच झालं होतं मला. काय करू कळतच नव्हतं. मग लक्षात आलं की रूम नीट करूया." सायली आता अर्जुनची दृष्ट काढत म्हणते, "गुणी आहे गं बाई माझा नवरा. मला पण ना खूप आठवण येत होती तुमची प्रतिमा आत्याकडे." आता अर्जुन सायलीला मिठी मारणार, तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल आलाय म्हणून तो बाहेर जातो. अर्जुन म्हणतो, "थांब थांब, आलोच हं, महत्वाचा कॉल आहे." सायली आता बसलेली असते आणि तिच्या मनात विचार येतो, आता काय करावं बाई या कॅसेटीचं? आणि ती सहज तिचा मोबाईल हातात घेते बरं का प्रेक्षकांनो. तर तिला बरोबर टेपच्या रिलेटेड रील येते. तुम्हाला पण असं होतं का मंडळी? म्हणजे तुम्ही सपोज एक फ्रिज घ्यायचा जर विचार करत असाल किंवा काही वस्तू घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्या रिलेटेड रील बरोबर येतात. जर आपल्या घरात ती चर्चा झाली ना, की आपल्याला बरोबर त्या संदर्भात सोशल मीडियावर क्लिप येत असतात. तुम्हाला पण असं होतं का? त्याच्या काही सेटिंग असतात बरं का. तुम्ही सोशल मीडियावर चेक करा. त्या सेटिंग जर तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला अशा रील दिसत नाही. म्हणजे ॲक्चुअली हे सेफ नाहीये बरं का. तर आता सायलीला एक्झॅक्टली त्या संदर्भात रील आली आहे आणि ती रील बघत त्या रीलवरती व्हिडिओ बघते. त्या व्हिडिओमधला माणूस म्हणतोय, "तुम्हाला जर टेप रेकॉर्डरचे कॅसेट ऐकायचे असतील, व्हीसीआरचे कॅसेट ऐकायचे असतील, तर त्या तुम्हाला आमच्या दुकानात मिळतील आणि सगळं अवेलेबल आहे." असं काहीतरी रील येते तिला आणि सायली खुश होते. ती विचार करते, "अगं बाई, बरं झालं, यांचा पत्ता कुठे ते बघावं." सायलीने तो पत्ता नोट डाऊन केलाय कॅप्शन मधला आणि ती ठरवते, की आता त्या दुकानात जाऊन ही कॅसेटचं म्हणजे ते टेप रेकॉर्डर नीट करायचं. त्यांच्याकडे जे जुनं टेप रेकॉर्डर आहे ना, ते नीट करायचं आणि तन्वीची कॅसेट ऐकायची. ती ऐकते बरं का, पण त्यासाठी तिला जरा जास्ती प्रयत्न करावे लागतायत. अर्जुन येतो तेवढ्यात फोनवर बोलून आणि म्हणतो, "अगं बायको,
मला ना आता जावं लागेल बघ, एक मीटिंग आहे छोटीशी, पण मी लगेच येतो. आपण बाहेर जाऊयात ना जेवायला. चल मग सोडतो मी तुला प्रतिमात्याकडे. सायली म्हणते, अहो मला पण एक महत्वाचं काम आहे, मला पण तिकडे जायचंय. अर्जुन म्हणतो, चल चल हरकत नाही, मी सोडतो की तुला मध्ये. कुठे जायचंय तुला? अर्जुनने असं विचारल्यावर सायली एकदम गप्प होते आणि मनात विचार करते, अरे देवा, मला टेप रेकॉर्डर शोधायसाठी लगेच निघायचंय असं मी बोलले यांना तर. म्हणजे जर तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी मला धीर धरवत नाहीये असं मी यांना बोलले तर यांना पटेल का, यांना चालेल का, असा विचार तिच्या मनात येतो आणि हा एपिसोड इथेच संपून जातो. तर असा होता आजचा हा एपिसोड. हा वीकेंडचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला सांगा हा नक्की. तर आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की सायली ते टेप रेकॉर्डरच्या दुकानात जाते बरं का आणि म्हणते, दादा हा टेप रेकॉर्डर चालेल ना? आता ती जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा कोणीतरी तिचे फोटो काढते गाडीमधनं, कोणीतरी वेगळाच इसम दाखवलाय त्यांनी. आणि सायली आता प्रतिमात्याकडे जाते आणि ते ऐकते शेवटी त्या तन्वीचा आवाज आणि तिच्या लक्षात येतं की हा आवाज माझाच आहे असं मला का वाटतंय. आता हे सत्य आहे, भ्रम आहे की काय आहे हे मला कोण समजून सांगेल? या प्रश्नाचं उत्तर सायलीला फक्त मधुभाऊ देऊ शकतात आणि ती जाणार आहे आता. त्यामुळे मंडळी बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. हॅपी वीकेंड. धन्यवाद.